भाजपचे नेते किरीट सोमय्या आपल्या सोबत आहेत. सर, आज आपण जर बघितलं ठाकरे गटाचे जे नेते आहेत संजय राऊत, त्यांनी आपल्यावर एक गंभीर आरोप केलेत. आपण महाराष्ट्राचे शत्रू आहात असं त्यांनी म्हटलं आहे. पण संजय राऊतला मानलं पाहिजे हो. म्हणजे संजय राऊत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी या सगळ्यांनी मिळून तो महाराष्ट्रात एक नंबरचा शत्रू आहे किरीट सोमय्या. तर मुलाच्या विरोधात उमेदवारच नाही दिला. एवढे घाबरतायत संजय राऊत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे की उभे राहिले तर त्यांना सगळ्यांचा डिपॉझिट जाणार. शत्रू मी महाराष्ट्राचा आहे, पण महाराष्ट्रातले जे भ्रष्टाचार आहेत, घोटाळेबाज आहेत, जे मुंबई महापालिकेतील माफिया कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्याचा किरीट सोमय्या शत्रू आहे आणि राहणार. जे मुंबईची मेट्रो थांबवण्याचं पाप करणारे उद्धव ठाकरे सेना आहेत, ज्यांनी मुंबईची सगळी प्रगती थांबवली, त्या उद्धव ठाकरे सेनेचा मी शत्रू आहे. परंतु महाराष्ट्र आणि मुंबईचा विकासाचा एक शिष्य आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या ज्या विरोधात जी भूमिका घेतात ती आपण दरवेळी घेत असतात असं त्यांचं म्हणणं आहे. हो, आता उद्धव ठाकरे, नवीन गोल टोपी घातलेले राज ठाकरे, तर राहुल गांधी ज्यांनी नेहमी हिरवी शाल, ह्या सगळ्यांनी नील तुमच्या विरोधात उमेदवार का नाही उभा केला त्याचा उत्तर द्या ना. आम्ही महाराष्ट्राचा विकासासाठी झटतो आणि संजय राऊत आणि ती ठाकरे टोळी हे फक्त स्वतःचे मातोश्री नंबर 1, 2, 3 विकासाचं काम करतात. त्यांचं म्हणणं आहे, आजच त्यांनी सांगितलं आमचा उमेदवार आहे पुरस्कार दिनेश जाधव आणि ह्यांच्यामध्ये नील सोमय्या आणि दिनेशमध्ये ही बिग फाईट असेल. भले त्यांना चिन्ह दूरदर्शन भेटलं असेल, त्यांनी एक पत्र देखील दाखवण्यात आलं. हसायला नाही येत तुम्हाला? उमेदवार का नाही उभा केला? आता सगळ्यांनी त्याची आता धुलाई सुरू केली. तो कुणाला धरून चांगलं आम्ही त्याचं समर्थन करू, काही हरकत नाही. अरे सगळे मिळून आलात ना तरी एकाची डिपॉझिट वाचणार नाही. आणि शत्रू मी उद्धव ठाकरे सेनेचा आहे. कोविड मध्ये मुंबईत 4000 जास्त मृत्यू झाले, कोविड मृत्यू. कारण की संजय राऊतनी खिचडी खाल्ली कोविड कामगारांची. संजय राऊतचा पार्टनरने ते हॉस्पिटलचा घोटाळा केला. आदित्य ठाकरेचे मित्र सुरज चव्हाणनी ऑक्सिजनच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये घोटाळा. किशोरी पेडणेकर महापौर त्यांनी कोविड कफनमध्ये घोटाळा केला. या सगळ्या कोविड घोटाळेबाजाचा किरीट सोमय्या एक नंबरचा शत्रू आहे. त्यांचं असं देखील म्हणणं आहे, मराठी जे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण असेल किंवा व्यावसायिक असेल आणि त्यांच्यासाठी तुम्ही जी एक मोहीम राबवली होती, ती मोहीम अमित शहाच्या सांगण्यावरून ती आपण मोहीम राबवली होती. अमित शहा असो, नरेंद्र मोदीजी असो, देवेंद्र फडणवीस असो, हो, हिंदुस्थानाची जनता, महाराष्ट्राची जनता ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला 2019 मध्ये आणि नंतर एका पाठोपाठ एक सगळी कामं थांबवण्याची सुरुवात केली, कोविडमध्ये एवढे घोटाळे केले, त्यावेळी निश्चितपणे मी मैदानात उतरलो आणि या सगळ्या घोटाळेबाजांना धडा शिकवला. मराठी सक्तीच्या विरोधात देखील आपणच विरोध केला असं देखील म्हणण्यात आलं. कारण की आज आपल्यावरच निशाणा साधत आला होता संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये. मला माहित नाही तो कुठली गोष्ट करतायत. त्यांचा रात्र दिवस स्वप्नात किरीट सोमय्या येत असतो म्हणून काहीतरी गोंधळ होत असेल. मुद्दा असा आहे की काल देवेंद्र फडणवीसने उत्तर दिलं. मी सांगितलं मराठी मुंबईच्या नावाने मुस्लिम मुंबई करण्याचं कटकारस्थान आहेत. उद्धव ठाकरे मध्ये हिंमत असेल तर बोलावं. एक शब्द बोलतायत बाळासाहेब ठाकरे, हे नेहमी हिंदुत्वाची बात करायचे आणि हे तर आता त्यांना मराठी मुस्लिम युती हवी आहे. हे हिंदुस्थानात आम्ही कधी होऊ देणार नाही मुंबईत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत. आता त्यांची जाहीर सभा देखील संयुक्त पार पडणार आहे शिवाजी पार्कात. दोन्ही एकत्रित आल्यानंतर अरे मुलांमध्ये उमेदवार देऊ शकले नाही यार. लोक हसतायत. आज वचननामा देखील जाहीर करणार आहेत.
दरवेळी तर वचननामा जाहीर करतात, पण त्याच्या खाली एक टीप असते, या सगळ्यांमध्ये 50% बांद्राचा बंगलोवर पोहोचले पाहिजे. म्हणजे त्यांनी माफिया कॉन्ट्रॅक्टरशी जे करार केलाय ना, तो पण नामामध्ये टाकला तर बरं होईल. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यामुळे भाजपला पश्चाताप होईल असं देखील संजय राऊत म्हणतात आहे. आता तर दोघे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत रोज रडतायत. आपण पहिलं त्यांचं पाहूया. आपण जर बघितलं जे कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल, जे बिनविरोध निवडून आले आहेत आणि त्यावर आता जे बिनविरोध निवडून आले त्यांच्यावर आता कुठेतरी आक्षेप घेतला जातोय महाविकास आघाडीकडून. तर दुसरीकडून निवडणूक आयोगाने देखील आता त्या संदर्भात आता जो चौकशी आहे ती करण्यात आली आहे. काही चौकशी काही नाही आहे. हे डर आहे, डर. आणि मी तर स्वतः अनुभवलं ना डर. 68 ठिकाणी त्यांच्या उमेदवारपैकी एकाने कंप्लेंट केली का? संजय राऊतनी सांगितलं 2-5 कोटी रुपये देऊन गप्प बसवलं, 5-10 कोटी. मी म्हणालो नील सोमे यांनी एकाला एक दमडी दिलेली नाहीये. म्हणून हार पराभव ही सहन करण्यासाठी पण शक्ती लागते. इथं निर्बळ लोक आहेत. आता जाऊन गोल टोप्या घालायला लागले आणि 2-4 FSI करण्याचे बाता करायला लागले. मुस्लिम मुंबई करूया, परंतु आम्हाला महापालिकेत सत्ता द्या, अशा प्रकाराचे जाणे दो यार. पण त्यांनी आज जे पुरस्कार उमेदवार जे आहेत त्यांच्या आज परिपत्रक देखील दाखवण्यात आलं. तुम्ही जसं म्हणतात की नील सोमयाच्या विरोधात त्यांनी उमेदवारच दिला नाही, मात्र आमचा उमेदवार आहे, फक्त तो जो आहे त्याला चिन्ह दूरदर्शन भेटलं. दिनेश जाधव यांचं नाव घेतलं त्यांनी. हो, स्वतः तर हसं किती करून घ्या, इथं किती करून घ्या. 227 पैकी 226 ठिकाणी त्यांचे उमेदवार आहेत, एकाच ठिकाणी. मग डर कोणाचा डोक्यात होता? उद्धव ठाकरेचा, राज ठाकरेचा, शरद पवार NCPचा, की त्यांचा इथला कार्यकर्त्यांचा? मग 226 ठिकाणी चिन्ह दिलं, इथं का नाही दिलं? इथं तर त्यात काय काय चाललं माहिती आहे का दोघांमध्ये? उद्धव ठाकरे राजला म्हणाले, ए राज ही जागा तू घे. राज म्हणाले नको 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 दादा, उद्धव ही जागा तू घे. दोघांनी शरद पवारला गंडवलं. तर शरद पवार तो मुरब्बी आहे हो, त्याने माणूस पाठवला पण पोमत भरलं नाही, अर्धवट भरलं. म्हणून मुठ्ठी बंद आहे ना, बरी गोष्ट आहे. 227 मध्ये 226, 227 मध्ये डर, भीती. पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो, यांनी केलेले जे कोविडच्या घोटाळ्यांचे 7 वर चौकशी सुरू आहेत, कारवाई सुरू झालेली आहेत, त्या 6च्या सगळ्या जे घोटाळेबाज मुंबईचे कोविडमध्ये कमाई करणाऱ्यांवर कारवाई थेटपर्यंत होणार. ही बिग फाईट पाहायला मिळणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये. वनवे आहे हो, 68 ठिकाणी बिनविरोध. महाराष्ट्रात इतिहासात पहिल्यांदा 226 ठिकाणी उमेदवार देतात आणि 227 ठिकाणी नील सोमय्या हे बिनविरोध निवडून येणार असं आपल्याला वाटतं. तिथे 5-7 उमेदवार उभे आहेत, मतदान होणारच. पण या सगळ्यांची इज्जत घेतली, सगळे कपडे काढून नेले लोकांनी. आता वगैरे नॅपकिन घेऊन इज्जत वाचवायचा क्षुल्लक प्रयत्न करतात. आपण जर बघितलं काही ठिकाणी भाजपवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, जसं अजित पवार यांनी देखील केलं आहेत आणि त्यांच्यासोबतच आपली युती आहे. मला काही माहीत नाही, मला काही दिसलं नाही. जर कोणी किरीट सोमय्याची पण चूक असेल तर निश्चितपणे त्यांनी आमच्या विरोधात तक्रार करावी. पण संजय राऊत म्हणतात 5 कोटी 10 कोटी कोणी कोणाला दिले असेल तर एक तर माणसांची कंप्लेंट करून दाखवा. आता नौटंकी बंद करा आणि आता स्वतःचा जो कोविडचा पैसा कुठे लपवला आहे ते जनतेच्या तिजोरीत जमा करा. हे होते आपल्यासोबत भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांनी संजय राऊतने जे आरोप केले त्याला प्रत्युत्तर देखील त्यांनी दिले आहेत आणि आमच्या विरोधात त्यांना उमेदवार मिळत नाही, त्यामुळे त्यांची ही दशा आहे असं देखील किरीट सोमय्या हे म्हणाले आहेत. कॅमेरामन अथर्वसह मयुराज जाधव, TV9 मराठी, मुलुंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.